शहरातील विविध समस्यांवर प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी घेऊन यवतमाळच्या घाटंजीमध्ये पीबीआयकडून लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. घाटंजी येथील जयस्तंभ चौकात करण्यात आलेल्या लक्षवेधी आंदोलनामध्ये घाटंजी शहरात चालणारे अवैध व्यवसाय, शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. लक्षवेधी आंदोलनादरम्यान मागणी करण्यात आलेल्या विषयांवर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाची तीव्रता अधिक करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. पीबीआयचे मधुकर निस्ताने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. संजय ढवळे, प्रतिनिधी GTV न्यूज मराठी. आणि आज आम्ही नॉर्थ ईस्ट ब्लॉक इंडियाच्या वतीने या ठिकाणी लक्षवेधी आंदोलन करत आहोत. घाटंजी शहरामध्ये अनेक असे आता वाईट धंदे सुरू झालेले आहेत. प्रशासनाचा थोडा कंट्रोल राहिलेला नाही, लोकप्रतिनिधीला लक्ष द्यायला वेळ नाही आहे. त्याच्यामुळे अतिक्रमण तर एवढं वाढलं की डबल रोड झाला घाटंजीमध्ये, पण सिंगलच आहे. कारण फुटपाथ सोडून अर्ध्यावर पर्यंत दुकानदार लोक रस्त्यावर येऊन राहिले. मग ते इतर जे धंदे आहे, मेन रोडवर धंदे लावून राहिले लोक, आणि पावत्या डिस्ट्रिक्टच्या फाडत आहे. आणि ट्रॅफिकचा प्रश्न आहे. भाज्या फळं सगळे रासायनिक मध्ये विकण्यासाठी वापरत आहे. लोकांमध्ये बिमाऱ्या वाढत आहे. ह्या अनेक समस्या आहेत, कोणी लक्ष घालायला तयार नाही. त्याच्यामुळे प्रशासनाचं डोळे उघडण्यासाठी आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि अपेक्षा आहे की प्रशासनाने याच्यावर आळा घालावा. आणि आम्ही मागच्या 1 महिन्याआधी पत्र दिलेलं आहे. माननीय तहसीलदार साहेबांना दिलं, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी साहेबांना दिलं, आमदार साहेबांना पत्र दिलेलं. परंतु हे जे वाईट लोक, जे धंदे करणारे लोक आहे, एवढे मुजोर झालेले आहे, ते प्रशासनाला सुद्धा ऐकायला तयार. कारण यांना असं मला वाटते की राजकीय नेत्यांचा वरद असतात आणि राजकीय लोकच या अधिकाऱ्यांना सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवतात. त्यांचे सुद्धा हात बांधले गेलेले असं दिसून येत आहे. नाहीतर यांच्या हाती अधिकार आहे, एका दिवशी ते सगळं बंद करू शकतात. परंतु बंद झालं की लगेच राजकीय लोकांचे यांना फोन येतात की हमारे हात में, हमारे हात में. हे चाललं कुठं आहे? आम्ही आमच्यासाठी हे जे लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि ते लोकच आमचे वैरी झालेले आहे. पैसे कमावण्यासाठी काही धंदे करायला लागले. महाराष्ट्रामध्ये आपण अनेक प्रकरणं पाहिले. आता मला आम्हाला तर आता घाटंजीत दिसायला लागले. बस आमची अपेक्षा आहे की कुठंतरी थांबलं पाहिजे.